रोजच्या स्वयंपाकामध्ये भाजीला घट्टपणा येण्यासाठी किंवा तिची चव वाढवण्यासाठी आपण शेंगदाण्याचं कूट नेहमी वापरतो. पण फक्त शेंगदाण्याचं कूट वापरण्यापेक्षा असं मिक्स कूट वापरलं तर भाजीची चव आणि त्याची पोषण मूल्य देखील नक्कीच वाढतील. इथे आपण शेंगदाण्यांसोबतच कारळे घेतलेले आहेत. हे कारळे स्वच्छ करून आणि मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मंद गॅसवर सर्व काही भाजून घ्यायचं आहे आणि पुन्हा थंड करून आपल्याला मिक्सरवर वाटायचे. याच्यासोबतच आपण घेतलेले आहेत गावरान पांढरे तीळ. संक्रांतीसाठीचे तीळ आणलेले असतीलच, तर त्याचं असं छान मिक्स कूट करून ठेवा आणि तुमच्या भाजीमध्ये वापरा आणि त्याची टेस्ट पहा. स्पेशली वांग बटाट्याचा रस्सा, पावट्याचा रस्सा किंवा शेवग्याचा रस्सा यामध्ये हे शेंगदाण्याचं किंवा तीळ शेंगदाणे आणि कारळ्याचं कूट अप्रतिम टेस्टी लागतं. तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा, म्हणजे अशा छान छान टिप्स तुम्हाला मिळत राहतील.